नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. पण सध्या राज्यात निवडणुकीचा विषय बाजूला राहिला, वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू आहे. या चर्चा राजकीय वर्तुळांसोबतच सगळीकडे पाहायला मिळत आहे. या चर्चा आहेत राष्ट्रीय स्तरावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांच्या काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं बोलले जात आहे. सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्य बाब म्हणजे राहुल गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोलले जात आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, संपूर्ण सोशल मीडियावर या चर्चेला ऊत आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे म्हणजे काँग्रेसच्या युवा नेत्या, काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांची ओळख आहे. विशेष बाब म्हणजे प्रणिती शिंदे सहसा आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य करत नाही. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चा मात्र दिवसगणित वाढल्या आहेत. एकदा तर महाविकास आघाडीच्या भर पत्रकार सभेत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींच्या लग्नाचा विषय काढला होता. एवढंच काय, तर सध्या अमेरिकेतील विमानतळावरचा राहुल गांधीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी एक महिलांसोबत दिसत आहे. त्यावरही चर्चा रंगल्या आहेत. सध्या प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाचा अफवा भलत्याच चर्चेत आहे. अनेक जण तर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचे एकत्र चालतानाचे फोटो मार्क करून शेअर करत आहेत. तर एकीकडे चर्चावर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे दोघांच्या कुटुंबातील कोणीच याबाबत काहीच माहिती देत नाही. अर्थात याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा सर्वात तरुण नेतृत्वाशी ओळख आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी विधानसभेत दोन प्रतिस्पर्धी आमदार एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होते. तर एक प्रणिती शिंदे आणि दुसरे भाजपाचे राम सातपुते. पण प्रणिती शिंदे यांनी 2024च्या निवडणुकीत जिंदीन वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला आणि दणदणीत विजय मिळवला. सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा वारस प्रणिती शिंदेकडे गेला. प्रणिती शिंदेंनी सलग 3 वेळा सोलापुरातून आमदारकीची हॅट्रिक घेतली. आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदारसंघ 2009 मध्ये तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना 36,000 मतांची आघाडी घेतली होती. तर 2014 मध्ये मतांची आघाडी घसरून 9,000वर आली. मात्र 2019 मध्ये पुन्हा 13,000ची त्यांनी लीड वाढली. तर प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून ओळख देखील आहे. प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य देखील आहेत. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.